जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नारी शक्तीचा जल्लोष नारी संजीवनी वॉकथॉन 2026 सीझन 1 ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भिलवडी 600हून अधिक महिलांची दमदार उपस्थिती। जायंट्स ग्रुप ऑफ सहेली आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी संजीवनी वॉकथॉन स्पर्धा 2026 सीझन 1 हा उपक्रम भिलवडी येथे उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। महिलांच्या आरोग्य, सशक्तीकरण आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमात भिलवडीसह परिसरातील तब्बल 600हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन चितळे उद्योग समूहाच्या उद्योजिका सौ भक्ती चितळे, युवा उद्योजक श्री मकरंद चितळे तसेच सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सौ उज्ज्वला परीट, सौ चैत्राली कुलकर्णी, सौ स्मिता वाळवेकर, सौ अश्विनी मगदूम, सौ आशा राणी महिंद, सौ स्नेहा शेडबाळकर, सौ सविता सूर्यवंशी, सौ सीमा शेटे, सौ अनिता गुरव आणि सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अत्यंत सुयोग्य रीतीने केलंय। या प्रसंगी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, जायंट्स वेलफेअरचे केंद्रीय समिती सदस्य, जायंट्स 2 च्या अध्यक्ष व कार्यवाह तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती। स्पर्धेचा प्रारंभ चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे, प्रियांका भगत, डॉक्टर आशा गाजी, मंजिरी गद्रे, दीपाली सिंहासने, अनघा चितळे आणि स्मिता चितळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। या कार्यक्रमाला चितळे डेअरी व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच भिलवडी पोलिसांनी देखील विशेष सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। कार्यक्रमात ओमकार रोकडे आणि टीम यांच्या झुंबाच्या ठेक्यांवर उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद लुटत उत्साह द्विगुणित केला। संपूर्ण वातावरणात ऊर्जा, आत्मविश्वास आणि एकजुटीचा संदेश झळकत होता। हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून महिलांच्या आरोग्य, जागरूकतेसाठी आणि समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी उचललेले एक प्रभावी पाऊल ठरले आहे। आता जायंट्स सहेलीचा हा कार्यक्रम झाला वॉकथॉनचा। प्रत्येक ठिकाणी हौशे, नवशे, गवशे 3 प्रकारचे लोक येतात। तर भक्ती चितळे वहिनींच्या वर या गोष्टीसाठी माझी फार भक्ती जडली आता। त्याच्यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत। सर्वात 1 नंबरच्या हौशी म्हणून मी त्यांचं नाव घेईन। 900 पण काही इथं आलेत आणि गवशे पण आलेले आहेत। तर हौशी म्हणून मला भक्ती ताईंचं नाव घ्यायला नक्कीच आवडेल आणि त्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल मी सर्व भिलवडीकरांच्या वतीनं, आमच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या वतीनं त्यांची फार फार आभारी आहे। थँक्यू। नमस्कार। सर्वप्रथम खूप 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 आभार आणि खूप प्रेम सगळ्या भिलवडीच्या माझ्या या महिलांना। कारण फक्त भिलवडी नाही, अंकलखोप, औदुंबर, मला वाटतं खंडोबाची वाडी, स्टेशन, माळवाडी, सगळीकडनं आलेल्या बायका, थँक्यू व्हेरी व्हेरी मच। तुम्ही आलात, तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिलात। आम्हाला वाटलं होतं 150 महिला म्हणजे अरे फार झालं, पण आश्चर्य असं आहे की 650 महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप खूप धन्यवाद। वयोगट 15 ते 40 होता, त्याच्यामध्ये साधारण 325 बायका होत्या। त्याच्यानंतर जो 40 ते 50 वयोगट होता त्याच्यामध्ये 175 180 होत्या आणि सगळ्यात जो धाकटा म्हणजे सगळ्यात यंग जे होते 50च्या वरचे आणि त्याच्यात मजा म्हणजे 65च्या वरच्याच बायका जास्त होत्या आणि त्यात सगळ्यात जास्त उलट फास्ट स्पीड पळून आणि चालून अशा आलेल्या आहेत। तर त्यांची संख्या होती 125। तर अशा पद्धतीनं तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिलात आणि सगळं छान प्रेमाने ऐकून घेतलं, कुठलीही शिस्त मोडली नाहीत आणि छान सर्व केलं। तर हे सगळं करत असताना ना माझ्या या सख्याबरोबर होत्याच, पण जेंट्स जायंट्सनी पण आम्हाला खूप खूप सहकार्य केलंय आणि गावातल्या लोकांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलंय। याबद्दल खूप खूप आभार। धन्यवाद।